ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ. ಸರ್ವಾನ್ನ ನಮಸ್ಕಾರ. ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಸರ್ಕಾರ ವಿರೋಧ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ವಿರೋಧ ಏನು ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಆಗಿದೆ ಆ ಸಂದರ್ಭ ಇಟ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಸಂವಿಧಾನ ಬಚಾವ್ ರ್ಯಾಲಿ ಅಂತ ಈ ರ್ಯಾಲಿಗೆ ನಮ್ಮ ನಾಯಕರು, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಬರ್ತಾರೆ. ಅವ್ರ ಜೊತೆ DCM ಶ್ರೀ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಕೂಡ ಬರ್ತಾರೆ. ಇಬ್ರು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಮ್ಮ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು, ಬೆಳಗಾಂ ಜಿಲ್ಲೆ ಜನನಾಯಕರು ಶ್ರೀ ಸತೀಶ್ ಅಣ್ಣ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರದ್ದು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಸಭೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈ ಸಭೆಗೆ ಉಪಸ್ಥಿತಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ KH ಮುನಿಯಪ್ಪ ಸಾಹೇಬ್ರೆ, ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಲೀಂ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ತಿಮ್ಮಾಪುರ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ವರ್ಕಿಂಗ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀ GC ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಅವರೇ, ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾಜಿ ಯೂತ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಅವರೇ, ಪ್ರಚಾರ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ವಿನಯ್ ಕುಮಾರ್ ಸೋರ್ಕೆ ಅವರೇ, ಮತ್ತೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಬೆಳಗಾಂ ಜಿಲ್ಲೆಯ ನಾಯಕರೇ, ಸದಸ್ಯರೇ, ಮುಖ್ಯವಾಗಿ ವೇದಿಕೆ ಮುಂಭಾಗ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರೇ, ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರಿಗೆ ವಂದಿಸುತ್ತಾ ಎರಡು ಮಾತು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಎಲ್ಲರೂ ಕನ್ನಡಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನನಗೆ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಸ್ವಲ್ಪ ಮರಾಠಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಜನರಿಗೆ ಅಂತ. ಸೊ ಕೆಲವ್ರು ನಿಮಿಷ ನಾನು मराठीಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. चालेल सगळ्यांना मराठीमध्ये बोलू का? कळणार? आज जे केंद्र सरकार आपल्या लोकांवर अन्याय करायला लागलंय, मुख्य म्हणजे परवाच आपण ऐकलं सोनिया गांधीजींवरती आणि राहुल गांधीजींवरती ईडी CBI असे चार्जेस टाकून ईडी मध्ये चार्जशीट घातली आहे. त्या चार्जशीटला काही अर्थ नाही, काही पैशाचा हेराफेरा झाला नाही, तरी पण का अर्थ काय ईडी मध्ये केस घातली म्हणजे एकमेव आपला तो लीडर आहे जो पार्लमेंट मध्ये मोदी विरुद्ध खंबीरपणे उभा राहून बोलतो. जे तुमच्यासारख्या आम्हा बायकांना जो त्रास आज ग्लास सिलेंडरचे प्राइसेस जास्त झाल्यामुळे होत आहे त्याच्या विरुद्ध बोलतो. जे मागासलेले लोक आहेत, आपले SC ST दलित किंवा मराठा पण OBC मधनं कुर्बा असू दे, सगळ्यांवर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाविरुद्ध पार्लमेंट मध्ये लढणारा एकमेव राहुल गांधी आहे. आणि म्हणूनच अशा नेत्याला गप्प जर बसवायचं असेल तर ईडीची धमकी दाखवून, ईडीचे केसेस टाकून, कुठले तरी मागचे काहीतरी नॅशनल हेराल्ड काढून आज त्यांच्यावर चार्जशीट केलेली आहे. येन संबंध ನ್ಯಾಷನಲ್ ಹೆರಾಲ್ಡ್ ಪತ್ರಿಕೆ ಫ್ರೀಡಮ್ ಸ್ಟ್ರಗಲ್ ಕಿಂತ ಮುಂಚೆದು, ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆದು ಆ ಪತ್ರಿಕೆ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಮಾಡಿಸಿದೆ. ಆ ಪತ್ರಿಕೆದು ಮತ್ತೆ ಇವರದು ಏನು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕೂಡ ಇವರಿಗೆ ಜನನಾಯಕರಿಗೆ ಹೆಂಗ್ दबाಯಿಸಬೇಕು ಅಂತ ಕೇಸಸ್ ಹಾಕಿ ಇದು ನಡೀತಾ ಇದೆ. आणि हे सगळं कुठेतरी थांबवायचं असेल तर आज आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन काहीतरी करून दाखवायची गरज आहे. आणि म्हणूनच आज संविधान बचाव रॅली आज बेळगाव मध्ये आपण आज एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतोय. संविधानात दिलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, आज माणसाला माणसासारखं जगायचं असेल तर संविधान घेऊनच जायला पाहिजे.
नाहीतर हे बीजेपी सरकार, हे बीजेपीचे नेते मंडळी आपल्या घरात आपण काय खायचं, आपल्या पोरा बाळांनी काय घालायचं, आपल्या पोरा बाळांनी कुठे जायचं, हे सगळं सांगायला सुद्धा कमी पडत नाहीयेत। आणि आज म्हणूनच तुम्ही बघितलं असेल कर्नाटकामध्ये सिद्धरामय्याचं सरकार आल्यापासून या महिला आज इथे ज्या बहुसंख्येने आलेल्या आहेत, तुमच्या समोर आज इथे फूड मिनिस्टर बसलेले आहेत के मुनियप्पा म्हणून। 10 किलो तांदूळ मिळतं की नाही तुम्हाला? मिळतं की नाही? हात वर करून सांगा। 10च्या 15 किलो झालेत की नाही? आता 15 किलो मिळतंय। कोणामुळे मिळतंय? काँग्रेस पक्षामुळे, सिद्धरामय्यामुळे, DK शिवकुमार मुळे आणि त्याचे मिनिस्टर हे के मुनियप्पा इथे बसलेले आहेत। तुम्ही विसरून चालणार नाही। अशा योजना जेव्हा सरकारने राजकारण तांदळामध्ये पण केलं, ह्यांनीच ठरवलं होतं की 5 किलो तांदूळ देणार आणि 5 किलो तांदळाचे पैसे तुम्हा सगळ्यांना मिळणार म्हणून ते संपवलं। त्याच्यानंतर आता तांदूळ झालाय आणि त्या सोडून लक्ष्मी हेब्बाळकर ताई ज्या मंत्री आहेत त्यांच्या खात्यामधनं सुद्धा 2000 रुपये आज यांच्या नेतृत्वाखाली आज सगळ्यांना मिळते। आणि आज म्हणूनच तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक ठिकाणी बाईला 2000 मुळे आपल्या घर चालवायला होतंय। आणि हे असं सगळं करत असताना यांच्या विरोधात बोलायला आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन, एकमेव नेता आहे राहुल गांधी ज्यांनी भारत जोडो मध्ये 4000 किलोमीटर चालला। कुठला नेता आजपर्यंत चालला नाही। ಯಾವ ನೇತಾ ಅಷ್ಟು ನಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ? ಕನ್ಯಾಕುಮಾರಿಯಿಂದ ಕಾಶ್ಮೀರವರೆಗೂ, ಮಣಿಪುರದಿಂದ ಮುಂಬೈವರೆಗೂ ಯಾರು ನಡೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಬರೀ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅಂತ ನೀವು ಜ್ಞಾಪಕ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು। ಅಖಂಡ ಭಾರತ ಆಗಬೇಕು। ಜನರಿಗೆ ಏನು ಕಷ್ಟ ಇದೆ ಆ ಕಷ್ಟ ನೋಡಬೇಕು, ತಿಳ್ಕೋಬೇಕು। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ इसीलिए वो मेरा भाई, वो मेरा नेता पूरा भारत देश चल के आप सबके लिए काम कर रहा है। हमारा एक ही काम है, उस नेता के साथ त्यांच्या बरोबरीने राहायचं आणि त्यांचे हात घट्ट करायला पाहिजे। आणि हे सगळं करत असताना तुम्हाला करायचं काय आहे? फक्त साथ द्यायची आणि विश्वास ठेवायचा आहे। आज बीजेपीचे नेते मंडळी बरीच जण सांगतात, जेव्हा पहलगामचा 2-4 दिवसांपूर्वीच पहलगाम मध्ये आपलेच भाऊ बहिणी शहीद झाले। त्या शहीद झालेल्या भाऊ बहिणींना भेटण्यासाठी आमचा नेता US ला होता। त्या US ची रद्द करून ट्रिप इथे येऊन पहिलं काम त्यांनी काय केलं तर पहलगामला जाऊन तिथे हॉस्पिटल मध्ये असलेल्या लोकांना भेटलं। तेच आपले प्रधानमंत्री मोदी यांनी काय केलं? आपण तर आले भारतात, आनंद आहे, मोठे मोठे डोळ्यातनं पाणी पण आलं, तेही आनंद आहे। पण तरी सुद्धा बिहारला जाऊन इलेक्शन रॅली केली आणि बिहार मध्ये जाऊन प्रचार करत नितीश कुमार सोबत सभा घेऊन असे ह्यांना थोडं सुद्धा दुःख त्यांना झालं नव्हतं। आणि म्हणूनच आपल्या समोर 2 पक्ष आहेत, एकीकडे बीजेपी, एकीकडे काँग्रेस, एकीकडे बीजेपीचे नेते जे जाती धर्माचा आपला उपयोग फक्त राजकारणासाठी करतात आणि एकीकडे आपले राहुल गांधी, सोनिया गांधी, खरगे, सिद्धरामय्या, DK शिवकुमार, सतीश जारकिहोळी आहेत जे तुमच्यासाठी काम इथे करतात, लोकांबरोबर राहतात, लोकांसाठी 24 तास 12 महिने काम करतात। तुम्ही बघितलं खानापूरला जाऊन पण जर बघितलं तर आज खानापूर मध्ये सुद्धा आज काय होतंय? 2 वर्ष झाली अजून सुद्धा एकही विकास कामाचं नारळ फुटलेलं नाही आहे। आणि म्हणून असं सगळं होत असताना आज जनतेने जागृत व्हायला पाहिजे। व्हॉट्सअप मीडिया सोडून, फेसबुक मीडिया सोडून थोडंसं आपल्या आजूबाजूला काय होतंय ते लक्षात घेऊन सतर्क राहून जरासा आपण एकत्र येऊन, दुसरं कोणासाठी नाही, आपल्या पोरा बाळांच्या भविष्यासाठी, आज बाबासाहेबांनी दिलेल्या कॉन्स्टिट्यूशन साठी, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानासाठी जगलं पाहिजे आणि जगवलं पाहिजे।
आणि हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, शाहू महाराजांचे विचार, फुले आंबेडकरांच्या विचारांनी, महात्मा गांधीजींच्या विचारांनी परत एकदा देश आपल्याला घडवत घेऊन जायचा आहे. हा देश घडवण्यामुळे आपल्या पोरा बाळांना शिक्षण, आरोग्य मिळण्यासाठी तुम्ही माझ्या आया बहिणी, तुम्ही माझे भाऊ आहे बरोबर काँग्रेस पक्षाबरोबर, तर दोन्ही हात वर उचला, एकच नाही, आणि जोरदार बोला, बोला काँग्रेस पक्षाचा, बोला काँग्रेस पक्षाचा. धन्यवाद. जय हिंद. ಇಫ್ ಯು ಲೈಕ್ ದಿಸ್ ವಿಡಿಯೋ ಬೇಗ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ ಹಾಗೂ ಯೋಯೋ ಟಿವಿ ಕನ್ನಡವನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ.